जय भीम. कल्टिवेशन ऑफ माइंड ही सिरीज आपण चालू केलेली आहे. बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं किंवा बाबासाहेबांचे पुस्तकातून जे विचार आहे ते खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचावे असं मला वाटतं. बाबासाहेबांनी जो काही विचार दिलाय तो चुकीच्या पद्धतीने जाऊ नये आणि स्वयंप्रकाशित व्हा हा बुद्धांचा संदेश आहे. म्हणजे मी तर खरं सांगतो, तुम्हाला कुठल्याही नेत्याची किंवा कुठल्याही पुढाऱ्याची गरज नाहीये. 40-50 हजार कॅन फॉलोअर झाले की लोक एक संघटना चालू करतात. मला वाटतं या संघटनेची किंवा अशा संघटना काढण्याची अजिबातही गरज नाहीये. तुम्ही सगळं समाजाचं संघटन नाही तर विघटन करतात. एक नवीन संघटना म्हणजे अजून समाजामध्ये भेद तयार होत आहे. तुम्हाला जर 40-50 हजार फॉलोअर्स वाल्यांनी जर शक्य असेल तर तुम्ही तुमची संघटना न करता जी ऑलरेडी संघटना आहे किंवा ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगून दिलेल्या संघटना आहेत ना, मला वाटतं तुम्ही त्यांच्याशी आधी हितगुज केलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत काम केलं पाहिजे. वामनदादा कर्डकांची एक कविता आहे, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या त्यांच्या न्यारेचं टोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता. म्हणजे याचा सिंपल सरळ आणि साधा अर्थ असा आहे ना की बाबासाहेबांचे विचार किंवा बुद्धांचे विचार पेरण्यासाठी एखादा व्यक्ती उभा राहतो आणि तो पुन्हा त्याच्या पाठीमागे 40-50 हजार किंवा 5-10 हजार लोकांचं संघटन उभं करतो आणि आहे त्या संघटनाला भेट देतो. यापेक्षा म्हणजे ज्याप्रमाणे बुद्धांनी नाही की एकट्याने मार्ग चालू केला होता, मला वाटतं आता हीच वेळ आहे की तुम्ही पहिल्यांदा स्वयंप्रकाशित व्हा. मला नाही वाटत जर तुम्ही नाही का शिकले सवरलेले असेल किंवा तुमच्याकडं बाबासाहेबांचा एकदम जो कटाक्ष किंवा बाबासाहेबांचा जो दृष्टिकोन आहे तो तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कुठल्याही नेत्याच्या पाठीमागे जाण्याची गरज नाहीये. कुठल्याही भूलथापानं बळी पडण्याची गरज नाहीये. प्रगती तुमची होणारच, मी 100% सांगतो. बाबासाहेबांनी तुमच्यासाठी इतक्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. बाबासाहेबांनी तुम्हाला अधिकार इतके देऊन ठेवलेले आहेत की तुम्हाला पुन्हा कुणाच्या पाया पडायची अजिबात गरज पडणार नाही. पण हा एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी एक पुस्तक पण लिहिलेलं आहे, क्रांती आणि प्रतिक्रांती. या पुस्तकात जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, जसं आज म्हणजे क्रांती घडत आहे समजा, असं आपण समजू की क्रांतीमध्ये काय होतं की जे रंजले गांजले जे मागासवर्गीय यांची प्रगती होणार. पुन्हा एक प्रतिक्रांतीचा पिरियड येईल की यांच्यावरती पुन्हा कुणीतरी राज्य करणार. हा पार्ट संपणारा नाही अजिबात. तर मला वाटतं क्रांतीच्या काळामध्ये तुम्ही तुमची प्रगती करून घेणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या पिढीला सक्षम बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आज तुमच्या हातात ज्या काही गोष्टी आहेत, मी म्हणत नाही सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, या सगळ्या गोष्टींमध्ये बाबासाहेबांनी तुम्हाला खूप काही देऊन ठेवलेलं आहे. ह्या गोष्टीच्या जोरावरती तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना सबळ बनवा. तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना वेगवेगळे स्किल्स द्या. मला तरी वाटतं हे सगळं पुस्तकांच्या माध्यमातून 100% होऊ शकतं. बाबासाहेबांनी दिलेले पुस्तकं वाचा फक्त तुम्ही. तुम्हाला कुणाच्या पाठीमागे फिरण्याची गरज नाहीये. जय भीम.